विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार, मंत्री झाले। आमदार म्हणजे पक्ष नाही। घटनेला विरोध केल्यानं शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र। सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला। सिब्बल उद्या युक्तिवाद संपवणार। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले। संजय राऊत यांचा दावा। फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही वक्तव्य। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या। महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत। मला त्यांचा अभिमान। फडणवीस दिल्ली जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराची बायको वेडी वेंधळी। नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात। विजय वडेट्टीवारांची चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका। विजय वडेट्टीवार वैचारिक कंगाल हे त्यांच्या भाषेवरून दिसलं। कोर्टात निर्दोष ठरलेल्या विषयावर खोटं बोलू नका, चित्रा वाघ यांचा पलटवार। मुंबईतील आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता। 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंकडून आज अर्ज, तर ओबीसी नेत्यांकडून 12 ऑगस्टलाच अर्ज। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या, ओबीसी नेते मंगेश ससाणेंची मागणी। शिक्षणाधिकारी स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत टाकतात आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतात। आमची मतं हवी असतील तर आधी शाळा दुरुस्त करा, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल। पान मसाल्याच्या कारवाईला उशीर झालाय, पण योग्य कारवाई सुरू आहे। प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिरातींमुळे कलाकारांना 10 लाखांचा दंड। पान मसाल्याची निर्मितीच झाली नाही तर प्रसार थांबेल, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची भूमिका। यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वर। स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली। श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या 4थ्या दिवसाअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत। श्रीलंकेच्या 84 धावांवर 4 विकेट्स। विजयासाठी अजूनही 288 धावांचं आव्हान।